तर आपण चांगल्या टकटकीत जागे आहोत. मग ही कशाची तरी सूचना तर नसेल? कशाची? मरणाची. पुन्हा पहाटेकडे त्यांना ते टोले ऐकू आले. यावेळेस त्या झोपल्या नव्हत्याच, लख्ख जाग्या होत्या. आणि तरीही तेच 12 टोले आणि नंतर 5. त्या चक्रावून गेला. मग त्याने पुसटशी आठवण झाली. लहानपणी त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की हवेलीतल्या घड्याळानं टोले ऐकवले की माणूस मरतं किती दिवसांनी. तेच घड्याळ सांगतं 5, आणखी 5 दिवसांनी आपण मरणार. भीतीनं त्यांच्या मनाचा पुरता कब्जा घेतला. पण फिरोजबाई सहसा हाय खात नसत. आपल्याकडून जमेल तेवढा प्रयत्न करून संकटाला तोंड द्यायचं अशी त्यांची वृत्ती होती. त्याने डॉक्टर रुस्तमजीला बोलवणं पाठवलं. रुस्तमजीला टोल्याविषयी काही सांगितलं नाही. तरी त्याच्याबरोबर हसत असताना वाईन पिताना फिरोजबाईंच्या मनात भीती मात्र काट्यासारखी ठुसठुसत होती. अखेरीस टोले परत ऐकण्याची मनाची तयारी करूनच फिरोजबाई झोपी गेल्या. त्यांच्या बेडरूमच्या समोरच पण पॅसेजच्या टोकाला असलेल्या बेडरूममध्ये रुस्तमजी झोपला. अपरात्री पुन्हा एकदा कालच्यासारखीच फिरोजबाईंना जाग आली. मात्र आज 12 नंतर 4 टोले पडले. बरोबर आहे, त्यांच्या आयुष्यातला आणखी 1 दिवस कमी झाला होता. 4 दिवस, आता फक्त 4 दिवस. सकाळ झाली. फिरोजबाई आणि रुस्तमजी दोघं ब्रेकफास्टला बसले. राधाबाईनं तयार केलेले टोस्ट, आमलेट आणि वाफ येणारी कॉफी यांचा समाचार घेऊ लागले. रुस्तमजी फिरोजबाईंना म्हणाला, एक डॉक्टर म्हणून सांगते, तुझी हेल्थ ना एकदम फर्स्ट क्लास आहे. काहीही झालेलं नाही तुला. आणखी 10 वर्ष तरी बिलकुल काळजी नाही. फिरोजबाई हसल्या. मग म्हणाल्या, थँक्यू डॉक्टर. काल रात्री झोप कशी काय लागली? ते मात्र विचारू नकोस. डॉक्टर रुस्तम म्हणाला, 3 वेळा जाग आली मला त्या घड्याळाच्या टोल्यांनी. 3ऱ्या वेळी जो जागा झालो तो परत झोपच येईना, म्हणून तसाच बसून राहिलो. कुठला विचित्र घड्याळ घरात ते फेकून द्या आधी, अजिबात ठेवू नकोस. अरे ठेवीन कशी? पण भंगारमध्ये काढायला हवेलीमध्ये घड्याळ तर हवं ना. म्हणजे? रुस्तमजीनं चमकून विचारलं. आज दिवसभर मी अख्खी हवेली पालती घातली रुस्तम, पण ते टोले देणारं घड्याळ कुठंच सापडलं नाही. आणि ते कधी नव्हतंच या हवेलीत. तरीही असे क्वचित केव्हा केव्हा त्याचे मात्र टोले ऐकू येतात. रुस्तमजी काहीच न बोलता भारल्यासारखा बसून राहिला. ज्यामुळे फिरोजबाईंची भीती कमी होईल असं काहीही तो सांगू शकला नाही. हवेलीत नसलेल्या त्या घड्याळानं पुढल्या 3 दिवसात पुन्हा काही टोले दिले नाहीत. फिरोजबाईंना याचं इतकं आश्चर्य वाटलं की त्यामुळे त्यांची भीती देखील काहीशी कमी झाली. तरीही आता आपण ही हवेली आणि हे जग कायमचं सोडून जाणार अशी धाकधूक त्यांना क्षणोक्षण वाटतच